दुर्गांची भूमी, शौर्याची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. महाराजांनी उभारलेल्या दुर्ग राज्याला आता जागतिक मान्यता मिळाली आहे. युनेस्कोने महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांना आणि तमिळनाडूतील एका किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ असा दर्जा दिलाय. या किल्ल्यांमध्ये रायगड, शिवनेरी, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांचा समावेश आहे. हेच ते किल्ले जिथे स्वराज्याचा इतिहास घडवला गेला. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व संचालनालयाने 1.5 वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार केला होता. शुक्रवारी पॅरिसमध्ये पार पडलेल्या मतदानात अनेक राष्ट्रांनी भारताच्या बाजूने मतदान करत महाराजांच्या दुर्ग साम्राज्याला ही आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे. या संपूर्ण यशस्वी प्रवासात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, सांस्कृतिक मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय, राज्य सरकार आणि वास्तुविशारद डॉक्टर शिखा जैन, संचालक तेजस गर्गे यांचं योगदान मोलाचं ठरलंय. महाराजांनी उभारलेल्या दुर्ग संपदा म्हणजे केवळ किल्ले नाहीत, तर ती आहे महाराष्ट्राच्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची ओळख. हा दर्जा फक्त गौरवासाठी नाहीये, तर पर्यटन, संशोधन आणि स्थानिक रोजगार यांना चालना देणारा निर्णायक टप्पा आहे. यामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आता जागतिक व्यासपीठावर झळकतो. शिवरायांनी उभं केलेलं साम्राज्य आज पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर ठळक झालंय आणि या गौरवाच्या क्षणात प्रत्येक महाराष्ट्रीय मनामनात, दिमाखात एकच गरजतंय: राजे, आम्ही तुमचं स्वप्न आता जगाला दाखवतोय. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सिविक मिररला सबस्क्राईब करा.